म्हणतो गद्दार? तुला दाखवतो यायला गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार काय म्हणतो? आता काय झोपतोय का कानाला? नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. सध्या आपल्या सर्वांना माहीत आहे, विधान परिषदेमध्ये सर्वच राजकीय नेते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी पावसाळी अधिवेशन चालू आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे. परंतु याबाबत जे आहे दररोज कुठले नवीन अपडेट घडताना किंवा त्या ठिकाणी नवीन राडे घडताना दिसत आहे. आज जे आहे त्या ठिकाणी शिवसेनेचे माजी मंत्री असणारे अनिल परब यांनी बोलत असताना थेट गद्दार शब्दाचा वापर केला. भर सभागृहामध्ये त्यांनी जे आहे एकनाथ शिंदे गटाला जे आहे गद्दार म्हणल्यामुळे त्या ठिकाणी असणारे शंभूराज देसाई यांना चांगलीच मिरची लागली. जेव्हा अनिल परब यांनी जे आहे त्यांना गद्दार म्हणलं, त्यानंतर शंभूराज देसाई थेट उठले आणि जे आहे थेट अनिल परब यांना उत्तर दिलं. त्या ठिकाणी ते म्हणाले, अरे गद्दार कुणाला म्हणतोस रे? जर तुझ्यात हिंमत असेल तर बाहेर येऊन भेट. हे संपूर्ण प्रकरण जे तापलं होतं ते मुंबईमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला घर भेटावं यावरनं हे संपूर्ण प्रकरण तापलं होतं. मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला म्हाडा थ्रू घर भेटायला पाहिजे असं त्या ठिकाणी अनिल परब यांचं म्हणणं होतं. परंतु त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी जे एकनाथ शिंदे गटाला गद्दार म्हटलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या एकनाथ शिंदे गटाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आणि त्यानंतर शंभूराज देसाई उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर त्यांनी जे थेट त्या ठिकाणी अनिल परब यांना थेट दमदाटी करत थेट धमकीच दिली की तू सभागृहाच्या बाहेर मला भेट, मग तुला दाखवतो.